जालना लोकसभा मतदारसंघातील उमेदवार रावसाहेब दानवे यांच्या प्रचारासाठी भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी जाहीर सभा घेतली आणि या सभेत दानवेंचे कधी काळचे कट्टर प्रतिस्पर्धी अर्जुन खोतकर यांचा वेगळाच अंदाज बघायला मिळाला। दोघेही 30 वर्षाचे जोडीदार आहोत। खरं तर रावसाहेब दानवे हे माझी महबूबा आहेत। मी त्यांच्यावरती प्रेम करतो, ते माझ्यावर इश्क करतात। नरेंद्र पाटील यांनी प्रचारासाठी कराडमधल्या शिवाजी स्टेडियमवर मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या मतदारांच्या गाठी भेटी घेतल्या। यावेळी त्यांनी क्रिकेट खेळणाऱ्या मुलांकडून बॅट हाती घेत फलंदाजीचा आनंदही लुटला आणि यावेळी या ठिकाणी हास्य क्लबच्या लोकांसोबतही ते सहभागी झाले होते। तेवीस एप्रिल रोजी होणाऱ्या सांगली लोकसभा निवडणुकीत 100% मतदान व्हावं यासाठी आज जिल्हा प्रशासनाकडून मॅरेथॉन आयोजित करण्यात आली। सकाळी 6 वाजता पुष्कराज चौकातून या मॅरेथॉनला सुरुवात झाली। आंतरराष्ट्रीय धावपटू ललिता बाबर यांच्या हस्ते या मॅरेथॉनची सुरुवात झाली। यावेळी जिल्हाधिकारी अभिजित चौधरी, पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, आयुक्त रवींद्र खेबुडकर सहभागी झाले होते। जवळपास 1500 स्पर्धक मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले होते। रन फॉर वोट असा संदेश देत हजारो सांगलीकर या मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले असून नोडल ऑफिसर मौसमी बर्डे यांनी या मॅरेथॉनचं आयोजन केलं होतं।